आपण पाहताय महाधुरा. आई, कणीदार तूप म्हणजे काय ग? कणीदार तूप म्हणजे रवाळ, अगदी घरच्या तुपासारखं. कणीदार गोकुळ तूप. नमस्कार. महाधुरळा महा ब्रेकिंग न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन महिना उलटला, पण अजूनही महाराष्ट्रात पालकमंत्री पदाची नियुक्ती झालेली नाही. नेमकं काय कारण आहेत याबद्दल त्याची आपण चर्चा करत असताना एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 10 कारणं निश्चितपणे आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची कारणं आहेत ते बीडचं प्रकरण. कारण एक महिना झालं जे सरकार सत्तेवर आल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्या बीडचं प्रकरण आलं. सरपंचांची हत्या झाली आणि तिथूनच सरकारवर प्रचंड आरोप सुरू झाले. बीड प्रकरणामुळे धनंजय मुंडे हे आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात येत आहे विरोधी गटाकडून. त्यामुळं बीडमध्ये पालकमंत्री कोण, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे की अन्य कुणी, हा वाद सुरू झाला आणि तेथूनच सगळ्या महाराष्ट्रात अनेक जिल्हे ज्या 36 पैकी जवळजवळ 11 जिल्ह्यात हा वाद अधिक आहे. त्यामध्ये पुणे आहे, रायगड आहे, नाशिक आहे, संभाजीनगर आहे, बीड आहे, सातारा आहे, कोल्हापूर आहे, जे असे अनेक जिल्हे आहेत जिथं पालकमंत्री पदाचा वाद आहे. बीड पाठोपाठ आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील. योग्य वेळी योग्य निर्णय हा त्यांचा शब्द सध्या महायुतीला प्रतीक्षित आहे. ते योग्य वेळी काहीतरी निर्णय घेतील, आपल्या सोबत येतील आणि मग त्यांना एक राहिलेलं मंत्रिपद त्यांना द्यायचं आणि सांगली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद द्यायचं, असं सध्या महायुतीमध्ये चर्चा सुरू आहे. कारण खासदार फोडण्याचे प्रयत्न झाले, वाद झाला, कुठंतरी आग लागली होती, त्यामुळेच धूर आला. कारण जो राग शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला तो या धूर आल्यामुळेच. तिसरं, अलीकडे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि भाजप यांच्यामधलं प्रेम वाढत आहे, भेटीगाठी वाढत आहेत. राजकारणात कधीही कुठे काही होऊ शकतं. राजकारणात कोण कोणाचा नेहमी शत्रू नसतो, अशी जी वाक्ये एकमेकांच्या तोंडातून या लागली आहेत त्याचाच अर्थ केंद्रात सत्ता बळकट करण्यासाठी ठाकरे आणि पवार यांच्यावर महायुतीनं जाळं फेकलेलं आहे. त्यामुळं हे जाळं नेमकं परफेक्ट बसणार याची प्रतीक्षा असल्यामुळंच कदाचित पालकमंत्री पदाचा जो घोळ आहे, तिढा आहे, तो मुद्दाम वाढवला जात आहे. जे दिवस पुढे ढकलले जात आहेत. खरं तर सगळे निर्णय दिल्लीत होतात, गल्लीत एकमत होत नाही हे नक्की आहे, पण दिल्लीतला आदेश आला की गल्लीत मान्य करावं लागते. जे मुख्यमंत्री पदाचा निर्णय असू दे किंवा मंत्रिमंडळ विस्ताराचा, हे सगळं दिल्लीत झालेलं आहे ना. त्यामुळे पालकमंत्री पदाचा निर्णयही दिल्लीतच होणार आहे. गेले अनेक दिवस सगळ्या नेत्यांना, मंत्र्यांना एक प्रश्न विचारला जातो, पालकमंत्री कधी होणार? उत्तर एकच आहे, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील, 2 दिवसात निर्णय घेतील, त्यांचा निर्णय मान्य असेल. हे 2 दिवस नेमकं कधी संपणार याची प्रतीक्षा महाराष्ट्राला लागली आहे. कारण महिना झाला तरी हे 2 दिवस संपत नाहीत. प्रत्येकाला आपल्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हवं आहे, पण एकेका जिल्ह्यात 3-4 मंत्री असल्यामुळं ते शक्य नाही. सातारा जिल्ह्यात तब्बल 4 मंत्री आहेत, शंभूराज देसाई, शिवेंद्रराजे भोसले, मकरंद पाटील, जयकुमार गोरे. प्रत्येकाला आपल्याला पालकमंत्रीपद हवं आहे, ते कसं शक्य आहे? सोलापूर जिल्ह्याला म्हणजे जिल्ह्यात मंत्रीच नाही, सांगली जिल्ह्यात मंत्रीच नाही, त्यामुळं उसना दुसऱ्या जिल्ह्यातला मंत्री यांना आता पालकमंत्रीपद मिळणार आहे. कोल्हापुरात सिनियरिटी की आमदारांची संख्या हा प्रश्न जोरात आहे. कारण हसन मुश्रीफ हे सिनियर आहेत, त्यामुळे त्यांचा दावा आहे की मी सिनियर आहे, मला पालकमंत्रीपद मिळालं पाहिजे. दुसरीकडे शिवसेनेचे 4 आमदार असल्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना वाटते की आपला नंबर निश्चितपणे पालकमंत्री म्हणून लागणार, तोही वाद आहे.
पुण्यात अजितदादा की चंद्रकांतदादा हा वाद निश्चितपणे आहे. सगळ्यात महत्वाचा वाद आहे तो रायगडमध्ये. भरत गोगावले यांना वाटते की मी आता पालकमंत्री झालेलो आहे, पण सुनील तटकरे यांना काही करून आदिती तटकरे यांना पालकमंत्री करायचं आहे. त्यामुळे तिथला तिढा सुटलेला नाही. संभाजीनगरला संजय शिरसाट यांचा आग्रह कायम आहे. म्हणजे प्रत्येकाचा आग्रह काही जिल्ह्यासाठी निश्चितपणे आहे. त्यामुळं हा आग्रह किती ताणायचा, कोणाला कुठले जिल्हे द्यायचे याबाबत निर्णय होत नसल्यामुळं गेले महिनाभर नुसती चर्चा सुरू आहे. आता प्रजासत्ताक दिन तोंडावर आहे. प्रजासत्ताक दिनाशी ध्वजारोहण पालकमंत्र्यांच्या हस्ते व्हावा हा संकेत आहे, पण तो झालाच पाहिजे असं नाही. कोणाच्याही हस्ते होऊ शकतं. तात्पुरते पालकमंत्री म्हणून किंवा ध्वजारोहणासाठी नियुक्त करू शकतात, पण यामुळं मेसेज वाईट जाईल. एकतर्फी सत्ता महाराष्ट्रानं हातात दिल्यानंतर सुद्धा महिनाभरात हा घोळ महायुती संपू शकत नाही असा मेसेज जाईल. 222-225च्या वर आमदार असूनही एकीकडे साधं पालकमंत्रीपद नियुक्तीत अनेक दिवस लागले आहेत. नशीब विरोधी कमकुवत आहे. नुसतंच कमकुवत नाही तर मनानंही विरोधक आता कमकुवत झाले आहेत. ज्या पद्धतीनं सुरेश धस बीड प्रकरणात तुटून पडत आहेत, त्या पद्धतीनं राष्ट्रवादी शरद पवार गट किंवा उद्धव ठाकरे गट किंवा काँग्रेसमधले अगदी ठराविकच नेते आहेत, अतिशय कमी नेते आहेत जे या बीड किंवा एकूणच महायुती सरकारच्या विरोधात जोरदार बोलत आहेत. बाकी सगळे अनेक जण गोड बोलून आपली कामं कसे होतील, सत्ताधाऱ्याला दुखवायला नको हीच भूमिका घेतलेली आहे. काहींना सत्तेबरोबर जायचं आहे त्यामुळे ते बोलत नाहीत, काहींना विकास कामं करून घ्यायची आहेत त्यामुळे ते बोलत नाहीत. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महिना झाला तरी पालकमंत्री पद नियुक्ती रखडलेली आहे. तिढा रोज वाढत आहे, कमी होत नाही. कारण प्रत्येकाला मीच होणार असं घोषणा सुरू झालेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मिळालेल्या माहितीनुसार प्रजासत्ताक दिनाच्या आधी पालकमंत्री पदाचा तिढा हा सुटणार हे जवळजवळ नक्की आहे. तिढा सगळ्यात महत्वाचा बीडचा आहे, रायगडचा आहे, साताऱ्याचा आहे, पुण्याचा आहे. हे एकदा दिल्लीत हे झालंय त्यामुळे माझ्या हातात काय नाही असं एकदा घोषणा झाली की बाकी सगळे शांत राहणार आणि त्याचीच प्रतीक्षा आहे. ज्याला जे करायचं आहे ते करणार आणि दिल्लीच्या नावापुढं शिक्का मारून ठेवणार. त्यामुळे हा शिक्का नेमका कधी मारला जाणार याची प्रतीक्षा आहे. हा शिक्का निश्चितपणे येत्या 4 दिवसात मारला जाईल आणि प्रजासत्ताक दिनाच्या आधी पालकमंत्री पदाच्या नावांची घोषणा होईल. प्रजासत्ताक दिनी हेच पालकमंत्री ध्वजारोहण करतील, पण त्यानंतर काही दिवस तरी रुसवे फुगवे नाराजी हे निश्चितपणे आपल्याला दिसतील. आणखी काही घडामोडी या महिन्यात निश्चितपणे होणार आहेत. कारण छगन भुजबळ यांची नाराजी आहे, उद्धव ठाकरेंचं प्रेम आहे, जयंत पाटलांचं योग्य निर्णय आहे, शरद पवारांचा राग आहे. या सगळ्या गोष्टीतनं काहीतरी होणार हे नक्की आहे. ते नेमकं काय होणार या संदर्भात आपल्याला जर माहिती हवी असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा YouTube चॅनेल. धन्यवाद.